जय
भगवान
धरस्य अभिमान असया दारुण जीवा परी सोडी त्याचा चंद भजने गोविंद मग परमानंद पावशील नव्हे तेच त्याचा धरस्य अभिमान असया दारुण जीवा परी भगवान म्हणे कर्तव्य विचारी भगवान म्हणे कर्तव्य विचारी आला भूमीवरी कासया तो नव्हे तीच त्याचा धरस्य अभिमान आसया दारुण जीवा परी विठोबा कुमार
नमो पंढरीनाथ चरणी ठेविला मी माथा उपदृष्टी पावे चरणी ठेविला मी माथा उपदृष्टी पावे जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची बंधू श्री चरण शिवचे ते नमस्कारोनी आता मज कृपा करी आता माघ वद्य सप्तमी अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज संत श्री गजानन बाबांचा हा प्रगट दिन उत्सव क्षत्रिय कुलावतंस अखंड लक्ष्मी अलंकृत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचं औचित्य तथा भगवान शिवशंकराची शिवरात्र अशा या 2-3 सोहळ्याचं औचित्य आणि धर्मवीर संभाजी महाराज जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यांचं अनावरण आणि या सर्व सोहळ्याचा हा त्रिवेणी संगम दुग्ध शर्करा योग वारकरी संप्रदायाच्या संस्काराने संस्कारित झालेलं हे गाव भारतीय संस्कृती, भारतीय आचार संहिता, विचार प्रणाली भव्य दिव्य उदात्त अशी असून देखील आम्हा
समस्त भारतवासियांना कोण जाणे कुठलं आकर्षण आहे, आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करतो. पण अभिमानाची गोष्ट या तांदूळवाडी गावामध्ये सांगितलं भाऊंनी की आमच्या इथे फारसं शिवजयंतीला सगळ्या गोष्टीपासून हे गाव दूर असतं. इतर ठिकाणी जसा डीजे वरती नाच गान या गोष्टी होतात, अपेय पान होतं, पण इथे तसं काही नाही. हे ऐकून मला आनंद झाला. आणि खरं कोणत्या भूमीत पेरावं हे जाणकार शेतकरी जाणत असतो. तर ही भूमी, हे गाव आपल्या मनातले विचार, इतिहासातील विचार, क्रांतिकारी विचार ज्यांचे होते, स्वतंत्र विचार सरणी ज्यांची होती, स्वयंप्रज्ञ जे होते, स्वतःच्या विचारानं इतरांना प्रभावित करणारे जे छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांच्या विचाराचं या ठिकाणी पेरणी करायला काही हरकत नाही. बाह्य वेशानं इतर ठिकाणी आपण ह्या गोष्टी करतो. महाराजांची जयंती करणं, महाराजांसारखी दाढी वाढवणं, महाराजांसारखा गंध लावणे, ह्या गोष्टी हा बाह्य उपचार झाला. पण आंतरिक बदल जो म्हणतात तो इथे पाहायला मिळाला की इथल्या लोकांना या महाराजांचे जे संस्कार, महाराजांनी आपल्या आचरणामध्ये जे दाखवले, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, मा जिजाऊ असेल, यांनी ज्या उद्देशानं आपलं जीवन व्यतीत केलं, ज्या ध्येयासाठी त्या झगडल्या, ते उद्दिष्ट त्यांनी पूर्ण करण्याकरता स्वतःच्या प्राणाची, स्वतःच्या सर्व कुटुंबाची आहुती ज्या धगधगत्या या राष्ट्राच्या या यज्ञकुंडामध्ये दिली, त्या आहुतीला योग्य अशा प्रकारचा मान व त्याचं चीज त्यावेळेला होते जेव्हा आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या विचाराची कुठेतरी पेरणी झालेली असेल. आणि आज महाराष्ट्राला, सबंध महाराष्ट्राला ह्याचीच गरज आहे की महाराजांचे जे विचार आहेत, जे उद्दिष्ट आहेत, जे ध्येयासाठी जे झगडले, लढले आणि त्यांनी ते धर्म प्राणाच्या मुलानं त्यांनी ह्या गोष्टी जपल्या, त्या जपणूक केल्याची पावती या ठिकाणी पाहायला मिळाली. विठोबा कुमार आपल्या कर्तव्याची जाण नव्हती. तो काळ फार असा दूरचा नव्हता, तो ऐतिहासिक फार हजारो वर्षापूर्वीचा नव्हता, तो आत्ताचा काळ होता. ज्या काळामध्ये मुघलशाही होती, ज्या काळामध्ये आदिलशाही होती, त्या आदिलशाहीला, मुघलशाहीला, विजापूरच्या बादशहाला सगळ्यांना फक्त धर्म प्रसार करणे, तलवारीच्या बळावरती त्या ठिकाणी लोकांची कत्तल करणं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं. माणसाला माणूस म्हणून जगण्याची, माता माऊल्यांना त्यांची आबरू जपण्याची काळजी होती. माणसांना माणूसपणानं जगण्यासाठी धडपडत होते. देवळातलं जे देवत्व आहे, त्या देवत्वाला, देवपणा जो होता
तो सुद्धा झाकल्या गेला होता. मूर्त्यांची तोडफोड होत होती, स्त्रियांची अब्रू लुटल्या जात होती. धर्मप्रेमी जे लोक होते, भजनप्रेमी जे लोक होते, त्या लोकांची कत्तल केली जात होती. अशा त्या विपरीत परिस्थितीमध्ये संबंध महाराष्ट्रातील जो हा मनुष्य समाज आहे हा होरपळला जात होता. स्वाभिमान जो होता तो दाबला गेला होता. कसं तरी आपलं जगायचं म्हणून जगायचं, काहीतरी आपलं जे डोकं आहे, मुंड आहे, ते खाली मान घालून जगण्याची जी पद्धत होती, जी त्या ठिकाणी विपरीत परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर आली होती. कारण दक्षिणेतला दिल्लीकडनं मुघलशहा त्या ठिकाणी महाराष्ट्रावर नजर ठेवून होता. निजामशाह होता, आदिलशाह होता, आणि या सगळ्या कुतुबशाहीला सगळ्यांना तोंड देण्याकरता आमच्या महाराष्ट्रामधल्या समाजाला वा जो पाठीचा कणा ताठ असतो तो कणाच राहिला नव्हता, मोडून गेला होता कणा. आपण त्याला मराठीमध्ये कंबरड मोडणं म्हणतात. सापाच्या पाठीवर जर आपण काडी मारली तर तो साप पळू शकत नाही, जगतो. जगण्याची त्याची धडपड जरूर असते, परंतु त्याला पळण्याकरता फार त्रास सहन करावा लागतो. तसं अस्तित्व टिकवण्याकरता हा मनुष्य समाज, मराठी समाज, मराठी म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच मराठी, मग ते संबंध महाराष्ट्रातील या मराठ्याला त्या ठिकाणी स्वाभिमानानं जगण्याकरता बळ उरलं नव्हतं. ते बळ प्रदान करण्याची त्या महाराष्ट्रातील मनुष्याला स्वतःच्या पायावर, स्वतःच्या पाठीचा कणा ताठ, मानेचा कणा ताठ जेणेकरून होईल, मान उंच करून जगण्याची जी हृदयामध्ये जी जिद्द आहे, चिकाटी आहे, जो कणखरपणा आहे, तो ज्या महापुरुषानं प्रदान केला, ज्या माता माऊलीनं त्यांना घडवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील, या सगळ्यांना काय काय करावं लागलं हे आपण नेहमी ऐकतो, सिरियल मध्ये बघतो, पण त्यांच्या मानसिकतेचा विचार मात्र आपण केला नाही की हे का आणि कशासाठी झटले व यांनी किती बलिदान दिलं. आपल्या स्वार्थाचं, आपल्या आशेचं, आपल्या आकांक्षेचं, आपल्या महत्वाकांक्षा त्यांनी तशाच ठेवल्या तुमच्या आमच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या हितासाठी. विठोबा कुमार ढवळ्या दिवसा स्त्रियांच्या अब्रूला हात घातला जात होता. हिंदू धर्माचं दैवत असणारी, 33 कोटी देवाचं वस्तीस्थान असणारी आमची गोमाता कापल्या जात होती. कोणी आडवं येत नव्हतं. जो आडवा येईल त्याचीच कत्तल होण्याची वेळ होती. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये एक शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजे, तो छावा ज्याला म्हणता येईल, वाघाचाच तो वाघिणीचा बच्चा असं म्हणायला हरकत नाही, ज्या जिजामातेनं त्या शिवाजी महाराजांच्या मनामध्ये या स्वधर्माचं रक्षण करण्याचं जे बाळकडू त्यांना पाजलं. कुठून पाजलं महाराज? सांगे जिजा शिवाजीसी महाभारत कथेसी. महाभारत शिकवलं, रामायण शिकवलं जिजामातेनं माझ्या शिवबांना. रामायण उपदेशी हाव भाव करोनिया. रामे उत्तम राज्य केले साधू संतांसी रक्षिले. राम महाराज श्रीरामाचा आदर्श त्यांच्या समोर ठेवला. उगच नाही शिवाजी महाराज घडले, रामप्रभूचा आदर्श ठेवला. महाभारतातील जे काही धर्मराजा असेल, श्रीकृष्ण असतील, यांचा आदर्श जिजामातेने त्यांच्या समोर ठेवला. तेव्हा शिवाजी महाराज घडले. निर्भीड
शिवाजी महाराज निर्भीड होते, निधड्या छातीचे होते. मग ही निर्भीडता, निर्भयता आणि भलत्याही संकटाला तोंड देण्याची ताकद कुठून आली? ही त्या माता जिजाऊनं त्यांच्या मनामध्ये पेरली. त्यांना तसं बनवलं. आधी जिजा माता बनली आणि नंतर शिवाजी महाराज घडले. ध्यानात ठेवा. म्हणून मी फारसं खोलवर सांगत नाही, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. घराघरात जिजाऊ झाल्याशिवाय घराघरात शिवाजी महाराज येणार नाही, हे सगळेजण सांगतात. त्यामुळे मी फारसं तिकडे जात नाही. मी फक्त स्पर्श करत आहे. तुम्ही समजून घेत चला की महाराजांना ज्या मातेनं घडवलं ती माता आज जगामध्ये घडण्याची गरज आहे, तरच शिवाजी महाराज घडतील. धन्य धन्य थोराय शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोराय शिवरायांची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाई, होती मोगलांची सत्ता चालली, दिन दुबळ्यांना नव्हता होवाली. आय बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. नव्हता कैवारी मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत, मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला, मुजरा मानाचा जिजाईला. शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. बघतोस काय? जरा मुजरा कर, मुजरा कर, मुजरा कर. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. राजमाता आऊसाहेब जिजाई मासाहेब की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारचं ज्यांच्या जीवनामध्ये ज्या जिजामातेनं शिवाजी महाराजांना, शिवबाला हे बाळकडू पाजलं. परिस्थिती काय होती ती आपण आत्ताच ऐकली की सन्मानानं कोणीही जगू शकत नव्हता. अशा वेळेला सर्वांच्या त्या ठिकाणी इज्जतीचा, आबरूची, वेशीवर लटकलेली आबरू ही जपणूक करायची आता कोणीच वाली नाही. सुलतानी सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे असं लक्षात आल्यानंतर मा जिजाऊंनी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या भगवान शंकराच्या त्या ठिकाणी प्रार्थना केली. हे शिवशंकरा, की तू आता आमच्याकडे बघ. या संबंध महाराष्ट्रावर काय विपरीत परिस्थिती आली आहे हे तू नीट लक्षपूर्वक पहा. आणि शिवाजी महाराजांचा अवतार होण्या अगोदरची ही स्थिती होती. आणि अशा वेळेला त्या उमापतीला, शिवशंकराला विनंती केलेली आहे की
हे शिवशंकरा अवतार आता घ्यावा वेगी अगाहे महेशा कैलासीच्या नाथा अवतार आता घ्यावा वेगी भोळ्या रे शंकरा चरणी दंडवत गिरिजा तया प्रत हालत से दुर्जन जनांचा मोडोनिया बंडा उभगावाची वैष्णवांचा अशा प्रकारची प्रार्थना शिवशंकराला केली आणि ही प्रार्थना भगवान शिवशंकरांनी ऐकली आणि ऐकून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी छत्रपतीच्या रूपामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती राणी जिजाबाईच्या उदरामध्ये या ठिकाणी या 19 फेब्रुवारीच्या 1630 ला त्या ठिकाणी महाराज अवतीर्ण झाले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या जत्रावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या जत्रावर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर ऐसे साथी वार झेलले फुल्या निळ्या छातीवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या साथी वार झेलले फुल्या निळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या जत्रावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या जत्रावर भगवान येते मनामनातून भगवाचे भगवान येते मनामनातून भगवाचे जात पातना धर्म माईला जगला माणूस जात पातना धर्म माईला जगला माणूस पुन्हा जन्मला अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्मला अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतंय
तसा भाव हवा आहे, असलाच भाव या ठिकाणी प्रकट केला. त्यांच्यासाठी एकदम सुंदर जोरदार टाळी आपण देणार आहोत. हरिभक्तपरायण शंकर महाराज भावस्कर यांनी खरोखर माझ्याही मनातला भाव प्रकट केला. आज मी आजारी असल्यामुळे तुम्ही तसा भाव दाखवू शकणार नाही तुम्हाला. सुंदर साथ दिली. असा भाव आहे. शिवनेरी किल्ल्यावर राणी जिजाबाई थोर दयापोटी चंद्रमौळी तो ब्राह्मण प्रतिपाळी. शिवनेरी किल्ल्यावरती जिजाबाईनं त्या ठिकाणी बालशिवबाचं त्या ठिकाणी संगोपन केलं. जन्म झाला, अवतार झाला. कशासाठी अवतार झाला? तो ब्राह्मण प्रतिपाळी. शंकर भगवान सांगतात रक्षावया धर्मास होईन शंकराचा वास सवे भूतगण स्वय घेऊन आपण. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचं प्राकट्य अवतरण आजच्या दिवशी, आजच्या म्हणजे 19 फेब्रुवारीच्या दिवशी त्या ठिकाणी झालं. त्या शिवाजी महाराजांचं जे अवतरणाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय आहे तर धर्माचं रक्षण आणि प्रजेचं संगोपन. त्यांचं नावच शिव आहे. प्रजा पीडित होती. किती पीडा होती प्रजेला हे एका अभंगामध्ये महाराजांनी लिहिलंय. करीती संतांची हेळना बाबा नाही त्यांच्या गणना मांस गाईची भक्षिती अवघा धर्म करीती नको झालेचे जीवन कंटाळले अवघे जन झाली नारी विडंबना ओ ब्राह्मणाची दैना ओ ब्राह्मणाची दैना ओ ब्राह्मणाची दैना झाली. 3 अवस्था झाली. गायीची विटंब, स्त्रियांची विटंबना, गायीची कत्तल होऊ लागली. एक दिवस बालशिवबा त्या ठिकाणी घोड्यावरनं जात होते आणि एक खाटीक त्या ठिकाणी गायीची कत्तल करताना पाहिला. महाराजांचा त्या ठिकाणी स्वाभिमान जागा झाला आणि महाराजांच्या हृदयामध्ये जे बाळकडू जिजामातेनं पेरलं की स्वराज्याचं रक्षण करायचं, दुष्टांचं निर्दळन करायचं, संतांचं रक्षण आणि साधूंचं पाळन आणि गायीचं प्राणपराने रक्षण करण्याकरता महाराजांनी काय केलं असेल? महाराज कमरेची तलवार काढली आणि एकाच घावामध्ये त्या ठिकाणी त्या गायीची कत्तल करणाऱ्या खाटकाचा हातच कापून टाकला. एकदा जर बसली की पुन्हा माणूस गुन्हा करत नाही. त्यावेळेला महाराजांचा असा त्या ठिकाणी सगळ्या त्या यवनांवर असा धाक निर्माण झाला की नको रे बाबा, तो पोरगा फार कठीण आहे. आणि महाराजांनी तेव्हापासून जे गायीची रक्षणाचं आणि संतांच्या साधूच्या रक्षणाचं जे कार्य हाती घेतलं, कसं घेतलं? एक एक मावळा घेतला, त्याच्या मनात घर केलं, त्याच्यासोबत चटणी भाकरी काय खाल्ली असेल, त्याच्या सुखदुःखात सहभागी काय झाली असतील, त्याच्यासोबत आपलं राजेपण विसरून, आपलं मोठेपण विसरून त्याच्यामध्ये समरस झाले आणि समरस होऊन त्याच्या स्वभावाशी निगडीत खेळ खेळले, त्याच्या स्वभावाला अनुरूप त्या ठिकाणी छंद धारण केला. परंतु त्यांचं मन जिंकलं आणि सगळ्या मावळ्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलं. एवढं अधिराज्य निर्माण केलं. बोला राजे बोला, काय करू तुमच्यासाठी, काय करू? जीव देण्याकरता एक एक मावळा तयार होता महाराज. याचा अर्थ माणसावर राज्य नाही केलं तर माणसाच्या मनावर महाराजांनी राज्य केलं. म्हणून स्वराज्य संस्थापित झालं. विठोबा रखुमार. याचे यावत जीव मात्रांच्या हृदयामध्ये जे दुःख आहे ते दुःख त्याची नस महाराजांनी त्या ठिकाणी
पकडली की लोकांना स्वाभिमान दाबल्या जात आहे, लोकांचा स्वाभिमान त्या ठिकाणी दबून गेला आहे आणि त्या स्वाभिमानाला उंचावण्याचं काम महाराजांनी केलं. अरे तहान भागवण्याकरता जे पाणी दुसऱ्याच्या उंजळीनं प्यायचं असेल तर आपण आपली तहान भागवू शकत नाही. आपली तहान पूर्णपणे भागवण्याकरता आपल्याला आपल्याच हाताची उंजळ पाहिजे, तेव्हा आपण तहान भागवू शकतो. दुसऱ्यानं किती असा हात लावून पाणी आपल्याला मारलं तरी आपल्या पोटात जात नाही. म्हणून स्वतःची उंजळ अर्थात स्वतःच्या रक्षणाकरता स्वतःच पायावरती उभं राहा आणि स्वतः पायावरती उभं राहण्याकरता महाराजांनी या साधारण मावळ्यांच्या मनामध्ये त्यांच्या हृदयामध्ये असा आत्मविश्वास पेरला की लाखोची सेना असेल, हजारामध्ये मावळे होते, शेकड्यामध्ये 300 मावळे, 400 मावळे, 600 मावळे, इतक्याच मावळ्यांनी हजाराच्या लाखाच्या सैन्याला पराभूत करावं. ही कुठलं कौशल्य आहे? हे कौशल्य स्वाभिमानाचं आहे. तो स्वाभिमान महाराजांनी यांच्या मनामध्ये पेरला, त्यांचं मन जिंकलं आणि मन जिंकून त्यांच्या हृदय सिंहासनावर राज्य केलं. हृदय सिंहासनावर राज्य केलं म्हणून आज गावागावामध्ये महाराजांची मंदिरं, महाराजांचे पुतळे आहेत. एरवी समाजामध्ये इतर भरपूर राजे लोक होऊन गेले, पण त्यांनी स्वार्थासाठी राज्य केलं, स्वतःच्या मौज मजेसाठी राज्य केलं. पण महाराजांचं तसं नव्हतं. तर महाराजांनी स्वतःचा स्वार्थ हा त्या ठिकाणी बाजूला सारून जनतेचं कल्याण करणं हेच त्यांचं त्या ठिकाणी ब्रीद होतं आणि जनसामान्यांसाठी झटले. जनसामान्यांसाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरता कधी मागे सरले नाही. हे अनेक उदाहरण आपल्या लक्षात येते. विडोबा कुमार म्हणून महाराजांना धन्यता आहे. महाराजांना, शिवाजी महाराजांना धन्यता का आहे तर त्याचं कारण आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं? निश्चय केला. काय निश्चय केला? रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी केला आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून हे राज्य संस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आहे. हर हर महादेव, हर हर महादेव असा त्या ठिकाणी गजर झाला आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं. की आम्ही हे करणार म्हणजे करणार. आजचाच आहे प्रॉमिस ते. मग प्रॉमिस केलं सगळ्यांनी, असं महाराजांना त्या ठिकाणी सांगून दिलं की महाराज आम्ही मरू परंतु हे राज्य होईल आणि महाराज स्वराज्य, हिंदवी स्वराज्य संस्थापित झाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी सुखानं झोपणार नाही. म्हणून डोळ्यात तेल घालून महाराजांसाठी झटणारे मावळे, त्यांची नावं किती म्हणून घ्यावी. त्या सगळ्या मावळ्यांनी, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारबाजी असतील, इतर सूर्याजी आहेत, बरेच आहेत की ज्यांनी स्वतः, नेताजी पालकर आहेत, या लोकांनी स्वतः त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि स्वतःच्या प्राणाच्या आहुतीनं हे स्वराज्याचं त्या ठिकाणी सिंहासनावरती महाराजांना बसवलं. आणि ह्या बसवण्यामागे इतर जे काही समर्पण आहे, इतर लोकांची जी त्या ठिकाणी समरसता आहे, याकरता महाराजांनीच त्यांच्या मनामध्ये या गोष्टी पेरल्या आणि त्यांचं मन जिंकून त्यांच्या हातून स्वतःच्या कौशल्याच्या बळावरती सगळ्या समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व महाराज करतात. म्हणून त्याला लोककल्याणकारी राजा असं म्हणतात. शिव शब्दाचा अर्थ कल्याण होतो. जो जनतेचं कल्याण इच्छितो त्याचं नाव शिवाजी आहे. आपलीच घरं भरायची, आपलीच प्रॉपर्टी वाढवायची, आपलंच नाव मोठं करायचं हे महाराजांना माहित नव्हतं. इतरांसाठी जगले, इतरांच्या सुखासाठी जगले, म्हणून तुकोबाराय त्यांना त्या ठिकाणी मान्यता देतात. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना मान्यता दिली शिवाजी महाराजांना. हे तुका म्हणे धन्य
शिवाजी महाराजांना तुकोबराय म्हणतात, धन्य वंश त्या नराचा जो निश्चयाचा मेरू झाला, निश्चय केला आणि पणाला नेला. नुसता निश्चय केला आणि पणाला गेलाच नाही असं महाराजांच्या जीवनात कधीच घडलं नाही. महाराजांचं जीवन हे सर्व गुण संपन्न असे महाराज होते. वैभवशाली असं त्यांचं जीवन होतं. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती चेत. 6 गुण आहेत. तसे लय गुण आहेत. गोड बोलतो पोपट हा एक गुण आहे. असे गुण हे गुण नाही. महाराजांचे गुण कोणते होते? यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य समग्र यश. जिथे जिथे हात घातला तिथे महाराजांनी पणालाच नेलं काम. मग तो अफजल खानाचा शेवट करणं असेल, आग्र्याहून सुटका असेल, हे काम महाराजांनी आधी घेतले. शाहिस्ते खानाला लाल महालातून घालवून देण्याकरता 1.5 वर्ष लागलं, पण महाराजांनी ते केलं. कसं केलं? स्वतःच्या कौशल्याच्या बुद्धी कौशल्याच्या बळावरती महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. गुणसंपन्नता सांगतो. यश, समग्र यश. महाराजांच्या अंगात यश एवढं होतं की पराजय कधी माहीतच नव्हतं. एकदा तर वाघिणीचं दूध आणायला गेले. मी इथे बोललो तर तुम्ही म्हणतात महाराज काय पण बोलता. काय पण बोलता म्हणजे बरं झालं कॅमेरा बंद केला. लोक म्हणतात महाराजांचे गुरु रामदास स्वामी नव्हते, पण रामदास स्वामींसाठी महाराज वाघिणीचं दूध आणण्याकरता गेले होते. बर माना न माना, महाराज आजारी पडले. रामदास स्वामी बाळ शिवबा विचारायला गेले, काय आणू महाराज? अरे म्हणे असा हा दुर्धर आजार आहे की यावरती एकच उपाय आहे, ते म्हणजे वाघिणीचं दूध. उपाय वाघिणीचं दूध काढलं. अहो गाय दूध काढून देत नाही, दुसऱ्याला म्हैस दूध देत नाही. वाघीण होती ती. वाघ होता वाघ. गेला महाराज. त्या वाघिणीच्या समोर शिवाजी महाराज गेले आणि तिच्या नजरेला नजर भिडवली. वाघाला वाघीण काय भिणार, काय भीती दाखवणार? वाघिणीनं नजर खाली केली. महाराज गेले. सोन्याचं पात्र हातामध्ये घेतलं आणि वाघिणीचं दूध त्या ठिकाणी सोन्याच्या पात्रामध्ये आणून आपल्या गुरु महाराजांना दिलं. साधी गोष्ट नाही. व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू हे दुर्लभ बलिदातारा. नामदेव महाराजाचा अभंग आहे की वाघ आहे आणि वाघाला दया येईल कधीच नाही महाराज. पण समोर जो गेला तो सुद्धा वाघच होता. तो वाघाचा वाघ ऐकले बापाचा बाप काही असो ऐका. मग असा तो शिवाजी महाराजांचा गुरुबद्दल प्रेम मी यातून सांगतो. सर्व गुण संपन्न होते. थोर मातृभक्त होते, थोर गुरु भक्त होते महाराज. गुरुसाठी काही पण, देशासाठी काही पण, आईसाठी काही पण, कधी पण कुठे पण सदैव शिवा. अरे शिवबा तो कोंढाणा, हा कोंढाणा स्वराज्यामध्ये आला पाहिजे रे असं महाराज बोलते. एकदाच जिजाऊन म्हटलं, एकदाच. महाराज कोंढाणा सर केल्याशिवाय महाराजांना झोप लागली नाही. स्वतः जायला तयार झाले. पण योगायोग त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेल्या तानाजीला कळालं की माझा दादा सोबत राहत होते तानाजी, की राजांना स्वारीवरती जायचंय आणि मला साधी वार्ता सुद्धा नाही. भांडले महाराज ते शिवाजी सोबत, भांडले महाराजांसोबत. तानाजी भांडले, बोलले नाही, सोबत रुसून बसले. त्यावेळेला कोंढाणा सर करण्याची जबाबदारी
महाराजांनी स्वतःवर घेतली होती. कशासाठी सांगतो की आईच्या डोळ्यात एकदाच अश्रू पाहिले महाराजांनी की हा कोंडाणा आपली त्या ठिकाणी स्वराज्याचं नाक आहे आणि ते नाक आपल्याला त्या ठिकाणी आपल्या दाट असलं पाहिजे, धारदार असलं पाहिजे. म्हणून कोंडाणा आसन करण्याकरता महाराजांनी जी योजना आखली. तानाजी महाराज नंतर त्यामध्ये सामील झाले आणि तानाजींनीच तो गड जिंकला. अशा प्रकारचं मातृभक्ती कुठे असेल, गुरुभक्ती जिथे असेल, सर्व गुण संपन्नता सांगत होतो मी. यश, समग्र यश शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये होतं. पराभूत कधीच झाले नाही. जिथे लात मारली तिथे पाणीच त्या ठिकाणी काढी, अशी जी म्हण आहे ती सार्थ केली. जिथे हात घातला तिथे विजयच. म्हणून त्यांचं यश महाराजांच्या अंगामध्ये होतं. म्हणून यश श्री दुसरं लक्षण आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे पैसा. अखंड लक्ष्मी अलंकृत असं त्यांना म्हटलेलं आहे. औदार्य आहे चालू जन्मेला. काही गोष्टी वादातीत नाहीत म्हणून मी बोलायला आटत आहे. कारण लोक आता काही पण उपयोग करायला लागले. रामदास स्वामींनी भिक्षेला गेले. नंतर रामदास स्वामी भिक्षेला गेले आणि भिक्षेला गेल्यानंतर महाराजांनी आपले गुरु आले म्हणून काय द्यावं म्हणून एका चिठ्ठीवरती लिहिलं, हे राज्य श्री चरणी समर्पित, गुरु चरणी अर्पण करतो. राज्य चिठ्ठीवर लिहिलं. ती चिठ्ठी गुप्त रूपानं त्यांच्या झोळीमध्ये टाकली. महाराज घरी गेले आणि घरी गेल्यानंतर झोळी उघडून पाहिली तर त्यामध्ये राजमुद्रा जेव्हा छापलेली आहे, प्रतिपतचंद्र लेखे वाव अशा प्रकारची जी राजमुद्रा आहे, ती राजमुद्रा त्यामध्ये आणि खाली महाराजांची सही आहे. आणि अशी ती पत्र त्या झोळीमध्ये पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आले तेव्हा म्हणले, शिवबा हे खरं आहे? म्हणे हो महाराज, हे राज्य तुम्हाला अर्पण केलं. मी कशासाठी सांगतो, औदार्य किती होतं, उदारता किती होती. काय द्यायचं देणाऱ्याला, समोरच्याला काय द्यायचं, आपल्याकडे जेवढं आहे तेवढं सगळं द्यायचं, याला औदार्य म्हणतात. म्हणले हे राज्य आमचं झालं? म्हणे हो महाराज, हे राज्य तुमचं झालं. ठीक आहे म्हणे. काय केलं, आपल्या कपडेला संन्यासी लोकांना छाती असते, दुपट्टा घेतला. हा आमचा झेंडा आजपासून, हे राज्य आमचं आहे. म्हणजे हो, मग आमचा झेंडा तुम्ही लावायचा आणि हे राज्य आमचंच, पण आम्ही तुम्हाला सांगतो हे चालवा, आमच्या आज्ञेनं का होईना, राजे तुम्हीच, लक्षात घ्या. तेव्हापासून शिवाजी महाराजांना आधी राजा म्हणायचे, नंतर ते महाराज झाले. लक्षात घ्या, राजा आणि महाराजा कधी होतो, राजाच, पण जेव्हा त्याग करतो त्याला महाराज म्हणलं जाते. डोबार कुमार किती औदार्य होतं सांगितलं तुम्हाला. स्वतःचं राज्य गुरुला अर्पण करणारे. बस जाऊ द्या, ते जाऊ द्या. मग ज्ञानही होतं, वैराग्य तितकंच होतं आणि ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. हे 6 गुण श्रेष्ठ, वर्य म्हणजे श्रेष्ठ, हे 6 गुण ज्यांच्याकडे आहेत त्यांना सर्व गुण संपन्न म्हणतात. मग असे सगळ्या गुणांनी संपन्न असणाऱ्या शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काय कमी होतो, काही कमी नव्हतं. पण फक्त आणि फक्त माझ्या राज्यातील जनता ही निर्भय निसंकोचपणानं धर्माचं काम करू शकली पाहिजे. धर्माचे काम, भजन पूजन सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. समाजाचं कल्याण जेणेकरून होईल याकरता झटणारा राजा, रयतेचा राजा म्हणून आपल्या गाथेमध्ये महाराजांनी लिहिलं, ए जनतेच्या कल्याणा सदोदित जागा, जनतेच्या कल्याण सदोदित जागा, जनतेच्या कल्याण
जनतेच्या कल्याण सदोदित जागा जागा आली येते की काय याच्या त्याच्याकडे सदैव डोळ्यात तेल घालून सैनिक जागाच राहतो. तशा जनतेच्या कल्याणाकरता सदोदित जागा धन्य तोची राजा. गुरुवर्य बाबांनी लिहिलं तो राजा धन्य आहे तो म्हणजे हाच. इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले पण महाराजांसारखं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व घडणं अशक्य आणि अशक्य. सगळे गुण सगळ्या ठिकाणी नसतात. मी आधी सांगितलं सुवर्ण आणि परिमळू हिरा आणि कोमलू हे दुर्लभ जी दातार. हिरा असतो पण टणक असतो, कोमल नसतो, सॉफ्ट नसतो, मऊ नसतो. हिरा सोनं आहे पण त्याला सुगंध नाही. सोन्याला सुगंध आहे आणू शकला कोणी? सोन्याला सुगंध कोणीच आणू शकलं नाही. म्हणून तो आताचा आता त्यांची नावं इथे घेऊ नये. श्रीमंत लोक जे आहेत ते सुद्धा सोन्याला सुगंध आणू शकले नाही. सुवर्ण आणि परिमळू हे दुर्लभ जी दातारा. त्याप्रमाणे क्षत्रिय आणि शूर भला. नामदेव महाराजांचा अभंग आहे बरं का. क्षत्रिय आणि शूर भला या गोष्टी दुर्लभ आहे. माझा राजा क्षत्रिय होता. मी मगाशी सांगत होतो विसरलो सांगता की माणसाचा माणूस पण देवाचं देव पण ज्याने प्राप्त करून दिलं. माणसाला माणूसपणानं जगण्याचं त्या ठिकाणी जगणं हे दुरापास्त झालं होतं. त्या माणसाचा स्वाभिमान ज्यांनी परत मिळवून दिला. नाही देवळातल्या देवाला देवत्व ज्याच्यामुळं मिळालं. ते लोक आले की मूर्ती लपवून ठेवा लागायची. तिला अभिषेक नाही, नैवेद्य नाही, काही नाही. मग तो देव आहे दाबून ठेवला म्हणल्यानंतर मग त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून त्या मूर्तीवरती नित्यानं अभिषेक करण्याचं जे कार्य चालू केलं महाराजांनी. म्हणून देवळातल्या देवाला देव पण ज्याच्यामुळं आलं, माणसाला माणूस पण ज्याच्यामुळं आलं. माता माऊल्यांना स्वाभिमानानं त्या ठिकाणी समाजामध्ये ज्यांच्यामुळं त्या ठिकाणी चालता येते, ज्यांच्यामुळं आज संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी मी हिंदू आहे असं स्वाभिमानानं म्हणता येतं. ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे. जर शिवाजी महाराज नसते तर या ठिकाणी हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं. आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं तर आम्ही सुद्धा स्वाभिमानानं या ठिकाणी अशा प्रकारचं कीर्तन व हे सप्ताह अशा प्रकारचं मोठं हे जे काही पुतळ्यांचं अनावरण आहे हे करू शकलो नसतो. हे त्यामुळे घडत आहे की त्या माणसानं त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलं कर्तव्य जाण करून दिली. मी सांगत होतो की माणूस विसरला की आपल्याला काय करायचं आहे आणि दुसऱ्याच्या विचारांना पराभूत झाला. दुसऱ्याच्या विचारांना त्या ठिकाणी मोहित होऊन त्याच्या विचारावर चालणारी लोक स्वतःचा रस्ता कधीच निर्माण करू शकत नसतात. मग स्वतःचा विचार, स्वयंप्रज्ञ, स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र निर्णय क्षमता, क्रांतिकारी विचार, क्रांतिकारी आचार, क्रांतिकारी शैली माझ्या राजांची होती. म्हणून महाराज क्रांती करू शकले. कोणती क्रांती केली तर त्यांनी ती श्रेष्ठ अशा प्रकारची क्रांती केली की ज्या ठिकाणी पाच शाही, कुतुबशाही, मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही
हिंदवीशाही या सगळ्यांना पराभूत करून महाराजांनी स्वतःची शिवशाही निर्माण केली, स्वतःचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापित केलं आणि स्थापित करत असताना सगळ्यांना सांगितलं की बाबा तुला हे करायचंय, तू हे करू शकतो, तुझ्यामध्ये हे त्या ठिकाणी करण्याची हतवटी आहे, कौशल्य तुझ्यामध्ये आहे, फक्त तू ते विसरलास म्हणून तुला तुझ्या कर्तव्याचा विसर पडला आणि तू मनातून या गोष्टी जर केल्या तर हे करणं काही अवघड नाही असं महाराजांनी सगळ्या मावळ्यांच्या मनामध्ये ही बीज पेरलं. म्हणून अभंगातून बाबा सांगतात की महाराजांनी काय केलं तर प्रत्येकाच्या त्याला जवळ घेतलं, जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली आणि त्याला प्रेमाने सांगितलं, अरे तू कोण आहेस, तू कशासाठी जन्माला आलास, तुझं काय कर्तव्य आहे, तू काय करायला पाहिजे, तुला कर्तव्याचा विसर पडला, तू भ्रमाने दुसऱ्याचा आचार त्या ठिकाणी मानायला लागला. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी शब्द घालतात. किंबहुना जिजामाता सगळ्यांना सांगते की बाबा तुम्ही कर्तव्यापासून दूर जात आहात, तेव्हा तुम्ही काय करा, कर्तव्याचा तुझा पाडीला विसर, 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 कर्तव्याचा तुझा पाडीला विसर. -30 इतक्या कमी तापमानामध्ये चीनच्या तुमच्या कारगिलच्या त्या ठिकाणी उंच असणाऱ्या हिमालयाच्या शिखरावरती देशाचं रक्षण करण्याकरता काय करतो, कर्तव्य बजावतो हे सांगत आहे मी. आणि आपल्या समाजाप्रती, आपल्या माता पित्याप्रती, आपल्या धर्माप्रती, आपल्या गुरुप्रती हे नाही का, ज्या देशात आम्ही राहतो, जिथली हवा आम्ही पितो, जिथलं अन्न आम्ही खातो, ज्या मातीत आम्ही खेळलो, ज्या मातीत आम्ही वाढलो, ज्या मातीनं आम्हाला हे सगळं दिलं, त्या मातीसाठी, त्या देशासाठी, त्या समाजासाठी आमचं काहीतरी देणं आहे. आम्ही ते दिलं पाहिजे, आम्ही त्याकरता काहीतरी समर्पण केलं पाहिजे. मी माझं घर, माझं कुटुंब, माझी नोकरी, माझा जॉब आणि बस, यातच लोक गुंग झाले. म्हणून त्याला सांगतात आता महाराजांसाठी तलवार हाती घ्यायची जर म्हटली तर तो गुन्हा होतो. शासन तसं आलं नाही. आता विचाराची तलवार आपल्या हातात घ्या आणि विचाराच्या तलवारीने ह्या अनाचारांवर त्या ठिकाणी विजय मिळवा. मला आनंद झाला 14 फेब्रुवारीच्या दिवशी एवढं मोठं काम हातामध्ये घेतलं. अरे प्रेम प्रगट करायचं तर धर्माप्रती प्रेम प्रगट करा, प्रेम प्रगट करायचं तर आपल्या गुरुप्रती प्रेम प्रगट करा, धर्म प्रेम प्रगट करायचं असेल तर ज्यांनी स्वराज्य संस्थापित केलं त्या महाराजांप्रती, त्या माता जिजाऊप्रती, त्या धर्मवीर संभाजी महाराजांप्रती आमचं प्रेम प्रगट करा. त्यांना तुम्ही जीव व्हा. इतर लोकांना आम्ही त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही आमचं जीवन तुला देऊ, आम्ही तुझ्यासाठी काही पण करू, हे इतर ह्या गोष्टी केल्यापेक्षा अमर अजरामर व्हायचं असेल, अमर प्रेम करायचं असेल तर प्रेम करा देवावरती,
प्रेम करा देशावरती, प्रेम करा धर्मावरती, प्रेम करा या आपल्या संस्कृतीला. तो दिवस, तो प्रेमाचा दिवस म्हणून जो आज कॅलेंडरवरती ओळखला जातो, तो व्हॅलेंटाईन उद्याला आहे. पण त्या व्हॅलेंटाईनला आम्ही हे काम हातामध्ये घेतलं. त्या तांदूळवाडी ग्रामवासियांचं मी खरोखर मनातून त्या ठिकाणी अभिनंदन करतो की खरोखर हे काम या काळामध्ये अशा प्रकारे करणं ही अभिमानाची गोष्ट आहे. हे काम कोणीच करत नाही. सगळे करतात, सगळेजण करतात, परंतु दिवस सोडून करतात. जुन्या म्हणजे ह्या ज्या रूढी आहेत या देशाला अनर्थाच्या गर्तेमध्ये खोल दरीत घेऊन चालल्या. त्या खोल दरीत आपल्याला जायचं का उंच पहाडावरती जायचं? उंच जायचं असेल तर जे लोक मोठे झाले त्यांच्याकडे पहा, आणि खाली जायचं असेल तर जे लोक खाली आहेत म्हणजे पाश्चात्य आहेत, पश्चिम दिशेला आहेत, समुद्राच्या पलीकडे आहेत, त्यांच्याकडे पाहताल तर मातीमोल व्हाल. बाबा म्हणतात तुम्हाला मोठं व्हायचं तर मोठ्यांसारखं राहा, मोठ्यांसारखं जगा, मोठ्यांच्या विचारानं तुम्ही त्या ठिकाणी दिपून जा. थोर पुरुषांचा आचार तुमच्या जीवनात उतरवा, त्यांचं चरित्र वाचा. आदर्श मानारे थोरांची चरित्र, आदर्श मानारे चरित्र, आदर्श मानारे थोरांची चरित्र, आदर्श आणि तिथे लढ. आता बंदूक घे AK-47 आणि मग मार किती मारायचे तर घरीच काय बापावर राग काढतो, भावावर राग काय काढतो, ज्यांनी शिकवलं ज्यांनी मोठं केलं त्यांच्यावर राग काढतो. मिशावर गाव पुढे आपल्याच गावात जा, तुला लय उल्हास आहे ना, सीमेवर जा आणि तुझा सगळा राग काढून काढ. मार दिसले शत्रूला, घरातच बसला न तिथून तीर मारायला लागला. काय म्हणतो, मी जर कधी असतो ना बसला चुलीला पाहिलं आणि आपल्या अर्धांगिनीला म्हणतो मी कधी असतो ना तर मी एका दिवसात पाकिस्तानला नाश समाप्त केला असत. बसला कुठे चुलीला पाहिलं बसतो आणि पत्नीच्या नदीतून तीर मारतो. अरे तीर मारायचा तर जा, सैनिक सीमेवर जा आणि सीमेवरती जाऊन त्या ठिकाणी तुझा स्वाभिमान जेणेकरून उंचावेल, देशाचा स्वाभिमान जेणेकरून उंचावेल, देशाचा राष्ट्रध्वज जेणेकरून मानानं डोलायला लागेल, त्या राष्ट्रध्वजाच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती देण्याची जी त्या ठिकाणी
समर्पण आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराजांनी आम्हाला शिकवल्या. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात तुला ह्या गोष्टीचा विसर पडला म्हणून तू काय कर, तर तू या विचाराच्या तलवारीने या अनाचाराची जी काही सेना आहे ती सगळी कापून टाक. हे कुठलं डेन कुठलं काय हे सगळं मोडून टाकायचं आणि नवीन त्या ठिकाणी आपलं हिंदवी स्वराज्याची जी काही विचार प्रणाली आहे ती संस्थापित करायची. आणि ती विचार प्रणाली म्हणजे गाथा गीता ज्ञानेश्वरी हे नाही का आपल्या ज्ञानेश्वरीत, आपल्या गाथेत, आपल्या गीतेत, आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला सांगितलं की आपलं रक्षण कशानं होईल. धर्मो रक्षती रक्षितः, धर्म जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो. धर्माचं रक्षण ज्याच्या हातून घडतं त्याचा उत्कर्ष होतो. मग धर्माचं रक्षण करण्याचं काम धर्मग्रंथात लिहिलंय. काही धर्माचं रक्षण कसं करायचं आम्हाला लाज वाटतं. काकडा करायची लाज वाटते. इतर गोष्टी करायचा आपल्याला फार छंद. मग इतर गोष्टीचा छंद धारण केल्यापेक्षा महाराज म्हणतात की तुला तुझ्या धर्माचा तुझ्या संस्कृतीचा का अभिमान वाटत नाही. धुळवड होळीच्या दिवशी आपले मराठी लोक शिव्या देतात. बंद कर आहे बर का, ते आपल्याला चुकीचं वाटते. ठीक आहे, एप्रिल फुल आहे. एप्रिल फुलला लोक आपल्याला मूर्ख बनवतात, काही पण घडवतात आणि शेवटी लिहितात एप्रिल फुल. फुल म्हणजे मूर्ख बनवलं. त्या दिवशी सगळं चालते कारण ते टिकून आलं. आपलं काही चालत नाही. जेवढं आपलंय बाबा नेहमी सांगतात आपल्या बापानं जे केलं ते आपल्याला करायचं नाही. पोरांना असं ठरवूनच ठेवलं आपल्या बापानं ओखर आणला आपल्याला ओखर आणायचं नाही. आपला बाप शेतीत बारी द्यायला जातो आपल्याला जायचं नाही. मग आपण तिकडे काही करू. लक्षात घ्या तुमच्या बापानं तुमच्या धर्मग्रंथानं तुम्हाला जे शिकवलं हे तुमच्या उद्धारासाठी आहे. ती तुम्ही विसरला आणि नाही त्याचं घेऊन नाचायला लागले लोक. नाही ती घेऊन नाचायला लागले. म्हणून अभंगातून बाबा सांगतात की अरे बाबा तुला ही कर्तव्याचा तर विसर पडला पण ज्याचा अभिमान नाही धरायचा त्याचा अभिमान धरून तू तुझं जीवन नष्ट करून टाकलं ना. अभंगाच्या दुसऱ्या चरणात लिहिलं त्याचा घासी अभिमान निष्काम कर्म कर. त्याचा अर्थ हाय तुळशीला पाणी घालणं म्हणजे निष्काम कर्म करणे. देवाला पाणी वाहणं याचा अर्थ त्या देवानं हे सगळं तयार केलं. दूध कोणी तयार केलं? देवानं केलं. गाय देवानं तयार केली. मग थोडं दूध त्याच्यावर वाहलं हे काही पाप हे काही चुकीचं नाही. लोक म्हणतात महादेवाला दूध वाहतात इकडे गरीबाला दूध भेटून नाही राहिलं. गरीबाला भेटत नाही हे त्याचं कर्म आहे. पण महादेवाला वाहलं हे वाईट नाही. हे त्यानं दिलेलं त्याच त्याला द्यायचं म्हणजे कृतज्ञता प्रकट करायची. पण ते आपल्याला चुकीचं वाटते. लोक म्हणतात साईबाबाला काय करायचं सोन्याचं सिंहासन, यांना काय करायचं हे असं म्हणतात.
लक्षात घ्या, ज्याच्या कृपेनं मिळालं त्याचं त्याला देणं ही आमची संस्कृती आहे. जुन्या काळामध्ये ज्वारी इतकी मोठी वाढायची आणि ती कणीस असं खाली वाकायचं. माय, मी तुझ्यामुळं एवढा झालो, मी तुला वंदन करतो. कणीस खाली वाकायचं. आता गहू एवढाच वाढतो बर का, आणि ताटच. बापाला बाप म्हणत नाही. गुरु काय बापाला जो बाप म्हणत नाही, चुलत्याला काय काका म्हणतो तो? हा, गावातला सरपंच असो, कोणी असो, तोंडात मावा घेऊन शर्टिंग करून बस आपलं राईट राहायचं, कोणाला भीत नाही. बाबा म्हणतात हे सगळं अन्नाचा दोष आहे. आपण जे अन्न खातो त्याचा हा दोष आहे. कशासाठी सांगतो? जुन्या काळामध्ये कृतज्ञता होती, आता कृतज्ञता राहिली नाही. सगळं अंध अनुकरण झालं. अंध म्हणजे आपल्या स्मार्टफोन मध्ये सगळं विपरीत आलं. टीव्ही मध्ये पाहायचं घरात आणायचं, टीव्हीत पाहायचं घरात आणायचं. आणि ते आपल्या घरात नाही, ते आपल्या संस्कृतीत, आपल्या संस्कृतीत ह्या गोष्टी नाहीत. पण टीव्हीत पाहायचं, आपल्या घरात आणायचं. आता मी सगळ्या माता मौल्या आहेत, पण सगळ्या टीव्हीतल्या सिरियल मध्ये जे दाखवलं जातं ते घरात येते. आणि सगळ्या घरामध्ये भिंती आल्या. कशामुळे आल्या हो? पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती. पहिल्यानं समूहानं लोक राहायचे, एकत्र कुटुंब राहायचं, मोठ्याचा आदर होता. हा बर का, पहिल्याने हे सगळं होतं. आता सगळं मोडीत चाललं, मोडीत काढलं. नव्हे त्याची त्याचा धरशी अभिमान. मी सांगत काय आहे की जे खरं आहे ते आपल्याला पटत नाही. अभिमान नसावा असं मी म्हणत नाही, अभिमान नसावाच, पण स्वाभिमान असायला काही हरकत नाही. स्वाभिमान प्रत्येकाला आपल्या धर्माचा असायलाच पाहिजे. दुरभिमान नसावा. दुरभिमान आणि स्वाभिमान यातला अंतर तुम्हाला सांगतो. एकदा बिरबल आणि अकबर फिरायला निघाल्यानंतर काय झालं की रस्त्यामध्ये असंच तुळशी वृंदावन होत. त्या बिरबलानं त्याला तुळशी वृंदावनाला नमस्कार केला, प्रदक्षिणा मांडली. क्यों बिरबल, ये क्या है? पूरी ये हमारी माँ है. ऐसी रहती थी तुम्हारी माँ, ऐसी है तेरी माँ, ऐसी है तेरी माँ. उपटली तुळस, दिली फेकून. काय करणार? राजाच्या पुढे काही चालते? काय बोलू शकला नाही बिरबल. पण बिरबल हजार जबाबी होता. त्यानं लगेच मनात विचार केला की याला उत्तर दिलंच पाहिजे. थोडे पुढे गेले, 8 रस्त्याने गेले. आणि 8 रस्त्याने गेल्यानंतर एक वेली होती. आणि त्या वेलीला अशा शेंगा लागलेल्या होत्या, छोट्या छोट्या काचकुऱ्या. यानं कधी बाप जन्मात पाहिल्याच नाही त्या. आणि हा गेला आणि त्यालाही नमस्कार. क्यों बिरबल, ये क्या है? ये हमारा बाप है. ऐसा है तेरा बाप? ये तेरा बाप है. जे गेला खल 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 ते झाडाला वेली होती, ते हलवलं, ते वेल उपटला. इतक्या वेळात सगळ्या अंगावर जो खाजवायला लागला. अरे बिरबल, ये क्या होगा? है तेरा बाप. बोले हुजूर, तुमने हमारी माँ को छेड़ा, तुम्ही आमच्या आईचा अपमान केला करके हमारे बाप ने तुमको. अशा प्रकारे आमचा बाप तुम्हाला शिक्षा देत आहे. विठोबा रघुमाई. अभिमान इतकाही नसावा. हिंदू धर्माच्या गोष्टी त्याला आवडत नव्हत्या म्हणून त्यानं त्याचा काय केला? अनादर केला. नव्हे त्याची त्याचा धरशी अभिमान. हे सांगतो मी, अभिमान कुठेही नसावा. मग जर असा अभिमान धरला तर काय होतं? तर स्वतःच त्या ठिकाणी नुकसान होते. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तू भलत्याचा अभिमान धारण करू नको. मग या सगळ्या गोष्टी सोडून दे. सोडी त्याचा छंद, भजरे गोविंद. हे सोडी त्याचा छंद, भजरे गोविंद. मग परमानंद पावशील. मग परमानंद पावशील. नवी तेची ज्याचा धरसी अभिमान. हो नवी तेची ज्याचा धरसी
ज्या गोष्टी वाईट संस्कृतीचा त्या ठिकाणी जोपासना करण्याच्या ज्या आहेत हे सगळं सोडून दे आणि तू तुझ्या धर्माचं प्रेम धारण कर आणि धर्माचं प्रेम धारण करून धर्मासाठी त्या ठिकाणी चट धर्मासाठी त्याग धर्मासाठी तू समर्पण कर. विठोबा रखुमाई. महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी घडायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या पुतळ्याचं गावागावामध्ये अनावरण व्हायलाच पाहिजे. त्या निमित्तानं आम्हाला इतिहास त्या ठिकाणी खुणावेल. अरे बघ आम्ही काय केलं, आम्ही धर्मासाठी किती झटलो, आम्ही आमच्या आशा आकांक्षा, आमचा स्वार्थ, आम्ही सर्वस्व त्या ठिकाणी आमच्या भावना सगळ्या मनात ठेवल्या आणि वाहून घेतलं. आम्ही समरस झालो, आम्ही समर्पित झालो धर्माला. आम्ही देशासाठी जनतेसाठी जे कामं केली, स्वतःच घर, स्वतःच कुटुंब आणि स्वतःचाच उत्कर्ष जर करत बसले असते तर आज गावागावामध्ये महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली नसती. अनभिषिक्त सम्राट ज्याला म्हणतात, हृदय सिंहासनावर अधिराज्य करणं ज्याला म्हणतात, ते यांनाच जमलं. चारित्र्य ज्यांचं चांगलं असतं त्यांचंच चरित्र लिहिलं जातं. त्यांच्याच मूर्तीची स्थापना हृदय सिंहासनावर होते, त्यांच्याच मूर्तीची मंदिरामध्ये स्थापना होते की ज्यांचं चारित्र्य निष्कलंक, निष्कपट आणि निर्मळ चारित्र्य आहे. चंद्र सूर्य जोवर राहील, चंद्र सूर्य जोवर राहील, शिवबाचे नाव राहील, शिवबाचे नाव राहील. इतिहासाच्या पानावर शिवबांची ख्याती राहील. झाला नाही कधी होणार नाही जगात असा राजा, झाला नाही कधी होणार नाही जगात असा राजा. साऱ्या जगात असा राजा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा. महाराष्ट्रात महान एकच होऊन गेला राजा, महाराष्ट्रात महान एकच होऊन गेला राजा, होऊन गेला राजा. असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, वीर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा. आमच्या हातात झेंडा भगवा, आमच्या हातात झेंडा भगवा, आमच्या हातात झेंडा भगवा, आमच्या हातात झेंडा भगवा. आवडतो रंग भगवा, आवडतो रंग भगवा, आवडतो रंग भगवा, आवडतो रंग भगवा. शिवबाचे मावळे आम्ही, आवडतो रंग भगवा, शिवबाचे मावळे आम्ही, आवडतो रंग भगवा. शिवबाचे मावळे आम्ही, आवडतो रंग भगवा, शिवबाचे मावळे आम्ही, आवडतो रंग भगवा. आया बहिणीच्या अब्रूसाठी शिवबा धावत होता, आया बहिणीच्या अब्रूसाठी शिवबा धावत होता, माझा राजा धावत होता. असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा, असा शूर शिवबा माझा, असा वीर शिवबा माझा. एकमेवात द्वितीय असं जे त्या ठिकाणी निष्कळंक, निष्कपट आणि निर्मळ चारित्र्य माझ्या राजांचं होतं. त्या चारित्र्याबद्दल आपण कोण बोलणार? आपण बोलून त्यांना, आपल्याजवळ शब्द कमी आहेत,
त्यामुळं महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र का आहे तर ते चारित्र्य संपन्न होते. चरित्र कोणाचंही होत नसतं, धर्म कोणी स्थापन करू शकत नाही. मी असं ऐकलंय की अकबरानं सुद्धा एक धर्म काढला होता, टिकला नाही. महाराजांनी धर्म संस्थापित केला तर तो प्रतिपद चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता. प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेनं वाढतो आणि पूर्ण विकसित होतो आणि सगळ्या जगाला प्रकाश देतो. प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. महाराजांचं स्वराज्य हे असं वाढणार होतं, वाढत गेलं आणि त्याची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावरती महाराजांनी दिली. ती जबाबदारी पेलण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी ताठ मानेनं कणखरपणा धारण करून त्या ठिकाणी स्वाभिमानानं हे पुढे न्यायचंय आणि हे नेण्याकरता असेच कार्यक्रम इथे होणं गरजेचं आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की त्यांचं चरित्र त्यांनी जे घडवलं आणि आपल्याला सुद्धा घडवायचंय, त्यांच्याकडे पाहून ते जसे वागले त्या परिस्थितीमध्ये कसा त्यांनी निर्णय घेतला, कुठलं कौशल्य वापरलं आणि कुठल्या कौशल्याच्या योगानं ते आपल्या जीवनात विजयी झाले, हे सगळं इतिहासामध्ये आहे. हे सगळं आपण अभ्यासून त्या ठिकाणी तसं वागून आपलंही त्या ठिकाणी चारित्र्य संपादन करावं. मी सांगत होतो सगळ्यांचं चरित्र लिहिल्या जात नाही. एकदा अकबरानं सुद्धा बिरबलाला सांगितलं, बोले बिरबल अपना भी रामायण लिखो. ठीक आहे म्हणे, आपलं रामायण लिहा म्हणे. तर राजा बोलल्यानंतर काही चालत नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं. खर्च काय नाही, खर्च येईल 5-25 लाख 25-30 लाख रुपये घेऊन ठेवले त्याच्याजवळ. कागद आणले, लिहायला दिलं, शाही आणून दिली. क्यों बिरबल अपना रामायण का आता काय. आता या बाबा सांगत असतात की रामायण म्हणजे हे आपलं धर्मग्रंथ आहे. किती त्याग केला मला रामप्रभूंनी तेव्हा रामायण घडलं बरं का. याचं रामायण काय कसं घडणार. पण हा राजा असल्यामुळे म्हणला आपला रामायण लिखो. ठीक आहे म्हणे. कुठपर्यंत आलं, काय नाही म्हणे, महाराज रामाचा जन्म झाला, म्हणजे रामा तिथे जन्म झाला आणि असं लिहिले रामायणामध्ये की रामप्रभू राजसिंहासनाचा त्याग करून 14 वर्षे अरण्यात गेला होता. कमरेला झाडाच्या साली पांघरून अंगावरती एकही वस्त्र धारण न करता वनात 14 वर्षे गेला. तुम्हाला तुमची तयारी आहे ना. अरे इतका अवघड आहे म्हणे रामायण. नाही आपल्याला नाही 14 वर्ष कोण सहन करेल म्हणे वनवास. मी चांगली गोष्ट सांगतो बरं, पुढचं सांगित नाही. जेव्हा ते बोले ए बेकार आहे रामायण. हो रामायण नाही, आपला महाभारत लिखो बोले. महाभारत लिहितो म्हणे. पुन्हा 5-25 लाख घेतले, आणले कागद. तो खर्च वाया गेला, योजना गेली म्हणजे दुसरा खर्च आणला. पुन्हा शाही, पुन्हा ते लेखक आणले. वर्ष 6 महिने झाले. क्यों बिरबल कहा तर काय आपला महाभारत. हुजूर महाभारत पुरा तो नाही. मग काय नाही हो म्हणे. महाभारतामध्ये पांडवांना 14 वर्षाचा वनवास, 12 वर्षाचा वनवास होता, आहे की नाही. मग त्या 12 वर्षाच्या वनवासामध्ये पांडवांनी आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता. त्या अज्ञातवासामध्ये स्वतःचा रूप पालटून त्या ठिकाणी त्यांनी गरिबासारखं जीवन कंठलं आणि स्वतःची ओळख नष्ट करून ते गुप्त रूपाने त्या ठिकाणी समाजामध्ये राहिले. आहे का तुमची तयारी. ते म्हणे अरे हे महाभारत भी तो बड़ा कठीण है. जाने ते बोले हे महाभारत हमारे काम का नहीं. अशा प्रकारे महाभारत रामायण ही ग्रंथ घडले, पण त्या घडत असताना त्यांनी त्याग केला. त्यांनी स्वतःच्या आशा आकांक्षेवर पाणी फेरलं. ते आपल्याला जमत नाही, म्हणून कोणीही रामायण लिहू शकत नाही, कोणी आपलं चारित्र्य लिहू शकत नाही. चरित्र लिहिण्याकरता त्या मानाचा त्याग करावा लागतो. विठोबा रघुमार
नव्हे तिची त्याचा छंद भजरे गोविंद मग परमानंद पावशील. गुरुवारी महाराज सांगतात की या सगळ्या गोष्टीचा छंद नाद सोडून दे आणि तू काय कर, तुझ्या तू भजरे गोविंद जे भगवंताचा भक्ती मार्गाचा तू अवलंब कर. आपल्या धर्माने ज्या रीती चालीरीती करून दिल्या त्याचा तू अवलंब कर आणि इतर गोष्टीपासून परावृत्त हो. अशा प्रकारे बाबा सांगतात की तू तुझ्या कर्तव्यावर आरूढ होणं हेच तुझं त्या ठिकाणी जीवनामधलं कर्तव्य आहे. इति कर्तव्यता ज्याला म्हणतात की आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्राणाच्या मुलानं करणं हेच त्या ठिकाणी आपल्यासाठी त्या ठिकाणी कल्याणकर आहे. म्हणून तू काय कर, भगवान म्हणे कर्तव्य विचारी कर्तव्य विचारी भगवान म्हणे कर्तव्य विचारी भगवान म्हणे कर्तव्य विचारी मला भूमिवरी मला भूमिवरी कासया तू मला भूमिवरी कासया तो भगवान म्हणे कर्तव्य विचारी आला भूमीवरी कासया तू नव्हे तेची त्याचा दर्शी अभिमान कासया दारुण जीवापरी. भूमीवर आला आणि आल्यानंतर जब तू आया इस जगत में जग हासे तू रोए ऐसी करनी कर जा बंदे तू हंसे जग रोए कबीरा तू हंसे जग रोए जब तू आया इस जगत में. आपण आलो तर सगळ्या लोकांनी साखर पेढे वाटले. महाराज छत्रपती संभाजी महाराज जेव्हा या भूमीवरती धर्माच्या रक्षणासाठी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 40 दिवस पर्यंत मृत्यूशी झुंज देताना त्यांच्या डोळ्यातून एकही अश्रू त्या ठिकाणी गळाला नाही. ही त्या ठिकाणी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि मरे पण धर्मांतर करणार नाही, मरे पण धर्मांतर करणार नाही. धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये तप्त अशा सळया त्या ठिकाणी खोचल्या गेल्या. तेव्हा महाराजांच्या बुबुळातून त्या ठिकाणी रक्ताच्या धारी उठल्या. तरी सुद्धा महाराजांचा स्वाभिमान त्या ठिकाणी डगमगला नाही आणि अंगावरती हजारो हजारो घाव त्या ठिकाणी केस शिल्लक ठेवला नव्हता. पायाची नखं चिमट्याने ओढून काढली, किंबहुना तोंडातली जीभ त्या ठिकाणी कापून टाकली. थोडे सारे त्या ठिकाणी अनन्वित छळ त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी सहन केला. किती सहनशीलता, किती सहनशीलता, किती सहनशीलता की जो स्वतःचा जीव सुद्धा द्यायला मागे पुढे पाहत नाही. अरे स्वार्थासाठी पक्ष बदलणारे लोक या जगामध्ये पाहिले, राज्यासाठी निष्ठा बदलणारे लोक पाहिले, पण स्वतःच्या देशासाठी धर्मासाठी देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था.
बछडा संभाजी महाराज होते महाराज. कधीच दुसऱ्या समोर त्या ठिकाणी वाकून धर्मासाठी ताठ मानेनं धर्म न बदलता स्वतःच्या धर्माच्या या यज्ञकुंडामध्ये स्वतःची प्राणाची आहुती देऊन मला महाराजांनी दाखवून दिलं की अरे जगायचं तर वाघासारखं जगावं आणि कधी मरण परतकायची पाळी आली तरी सुद्धा डगमगायचं नाही, तर शूर वाघासारखं त्या ठिकाणी मरणाला सामोरं जायचं. महाराजांनी हा आदर्श आमच्या समोर ठेवला. अरे मरायचंच आहे, कोणाला जगायचं आहे, सगळेच मरणार आहेत. अरे आता होता गेला धडकला गेला, असे लोक रोज मरायला लागले. अरे मग मरायचंच आहे तर देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी, गुरु कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, समाजाच्या कार्यासाठी स्वतःच जीवन दे झोपून. भगवान म्हणे कर्तव्य विचारी आला भूमीवरी कासय तू, नव्हे तेची त्याचा धरस्य अभिमान, कासय दारुण जीवा परी ज्ञानेश्वर. ज्ञानराज माऊली तुकाराम. कुलदैवत माता भवानी आणि त्या माता भवानीची भवानी तलवार ज्या माता भवानीने स्वतःच्या हाताने ज्या राजाच्या हातामध्ये दिली, ज्या तलवारीच्या बळावर त्यांनी म्हटलं काय की सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या. मग ती तलवार ज्या शक्तीनं पार्वती म्हणजे भवानी मातेनं महाराजांना दिली, ती तलवार यांच्या हातामध्ये आहे. असे असणारे सिंहासनाधीश्वर परमप्रतापी राजकार्य धुरंधर अशा बिरुदावल्या किती म्हणून सांगाव्या महाराजांना. त्या महापुरुषाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, पुतळ्याचं अनावरण, सुंदर प्रकारचं आयोजन उद्याला आहे. खरोखर मला आनंद झाला की त्रिमूर्ती या ठिकाणी आहेत, ज्यांनी शिवांना घडवलं आणि संभाजी महाराजांना सुद्धा घडवलं. संभाजी महाराजांची आई लवकरच वारली होती. म्हणजे दोन महापुरुषांना ज्या मातेनं घडवलं त्या मातेचा सन्मान करण्याची आमची महाराष्ट्राची रीत आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा जिथे नारीचा सन्मान होतो, त्या नारीचा सन्मान ज्या भूमीमध्ये होतो तिथे देवता वास्तव्य करते, तिथे आनंद वास करतो. तिथे कधीच त्या ठिकाणी दुःखाला थारा नाही. तिथे अनाचार अत्याचार ह्या गोष्टी कधीच घडत नाहीत. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जिथे नारीची सन्मान केला जातो. आमच्या भारतामध्ये नवदुर्गा उत्सव केला जातो, कारण नारीचा सन्मान इथे आहे. इथली नारी अबला नाही हे माता जिजाऊने दाखवून दिलं. कितीतरी उदाहरण आहे. स्वतः जडल्या भर दरबारामध्ये स्वतःच्या पतीचं आणि स्वतःच्या भावाची कत्तल करणाऱ्या त्या दुष्ट दुराचारी निजामशाहीला त्या ठिकाणी तोंड देण्याकरता महाराजांना ज्यांनी घडवलं, नीट ऐका, त्या माता जिजाऊचा पुतळा इथे आहे. धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल तर खूप सारं बोलता येईल. या सगळ्या महापुरुषांनी आमच्या देशाला जो स्वाभिमान, महाराष्ट्र देशाला जो स्वराज्य त्या ठिकाणी बहाल केलं, त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि स्वराज्य रक्षक या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचं अनावरण उद्याला होणार आहे. आणि त्यामुळे उद्याला ठीक 3:30 वाजता गावामधून ठीक आहे फाट्यावरनं मिरवणूक निघणार आहे. तरी माता माऊल्यांनी सुंदर अशा प्रकारे पंचारतीचं ताट, पुष्पमाला या सगळ्यांनी सुशोभित होऊन त्या ठिकाणी स्वागताकडे सहभागी व्हायचंय. असो, असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आमचे परम आदरणीय गुरुतुल्य असणारे हरिभक्तीपरायण अवकाळे बाबा यांचा फोन आला. म्हणाले की
तांदूळवाडीचे चांगदेव भाऊ यांनी फोन केला की इथे महाराजांच्या मूर्तीचं अनावरण आहे आणि त्या निमित्तानं तरुण मंडळाचा फार आग्रह आहे आणि त्या चांगदेव भाऊंच्या आग्रहास्तव अवकाळे बाबांनी बाबांकडनं माझी तारीख घेतली. तसं तर मला मी पहिल्यांदा बोलायचो, पण आता मी बऱ्याच दिवसापासून महाराजांवर बोलत नाही म्हणजे या वादामुळे बोलत नाही. बाबा म्हटले जिथे वाद होतो ते बोलणं टाळायचं, म्हणून मी एक 5-7-10 वर्ष झाली आता या विषयाला सहसा हात घालीत नाही. पण इथे औचित्य असं असल्यामुळे या ठिकाणी सगळ्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी आपण महाराजांच्या चरित्राचा काही अंशानं फक्त स्पर्श म्हणून आपण त्यामध्ये डोकावून पाहिलं आणि आपलंही जीवन असंच होईल याकरता दिवसेंदिवस त्यांची मूर्ती आपल्या समोर राहील आणि नवीन पिढीला आदर्श होईल म्हणून या ठिकाणी मूर्तीची स्थापना होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये गावकरी तरुणांनी मी सगळ्यांची नावं जाणत नाही, सगळ्यांनी सहभाग धारण केलेला आहे आणि हे ते इथे उभे आहेत यावरूनच कळतं सगळे समर्पित आहेत. या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय सर्वांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो. सुंदर गायक वादक मंडळी आपल्याला प्राप्त झाली. आमचे वादक असणारे डोंगरूळचे कृष्णा महाराज असतील, आमचे संगीत वादक शंकर महाराज बावस्कर यांनी सगळ्यांना मुग्ध करून टाकलं. टाळकरी मंडळी आमच्या हरिभक्तीपरायण आंबोड्याचे संदीप महाराज असतील, त्यांचे सहकारी उत्तम महाराज आणि भजनी मंडळ या सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या परीनं आपल्या गुणाचं दिग्दर्शन केलं. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. तुम्ही सर्वांनी शांततेत ऐकलं. तुम्हाला असं वाटलं महाराज मध्येच कधी कधी नाव ठेवतील का, पण मला तशी मी जाणतो, मी भाव जाणतो. मी पुन्हा म्हटलो नाही नीट लावा आवाज हे होऊ देऊ नका, तसं झालंही नाही. साऊंड सिस्टम सुद्धा चांगली मिळाली आणि हे सगळ्यांचं चित्रण करण्याचं ज्यांनी काम केलं असे आमचे सूरज भाऊ यांनी सुद्धा, तुम्ही बसलेले ते उभेच आहेत बरं का, त्यांनी निष्काम सेवा आहे, प्रेमानं आले ते, त्यांनी हे काम करण्याचं हाती घेतलं. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असंच कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत हो आणि हे कार्य असंच चालत राहो एवढीच भगवंताच्या शिवरायांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय. शरारा का पाया में